मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर राहुल शेवाळे बोलतात, थेट जाऊयात। काही खासदारांची नाराजी होती, काही संभ्रम अवस्था होती, कारण ज्या प्रकारे जागा वाटपामध्ये अदलाबदल उमेदवारांची आणि मतदारसंघांची केली जाणार आहे याबद्दल काही संभ्रम होता खासदारांच्या मनात, तो आता दूर झालाय का मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर? नाही, खासदारांची कुठेही नाराजगी नव्हती। खासदारांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर संपूर्ण विश्वास आहे। खासदारांनी हीच फक्त एक चिंता व्यक्त केली की प्रसार माध्यमाच्या माध्यमातून जे मतदारसंघात एक वातावरण निर्माण होत आहे त्यामुळे एक वेगळं वातावरण महायुतीच्या माध्यमातून वेगळं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होत आहे, तर ते होऊ नये त्याकरता महायुतीतले सर्व जे घटक पक्ष आहेत त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना आपण सूचना द्याव्यात की जोपर्यंत महायुतीचे उमेदवार घोषित होत नाही, महायुतीचा फॉर्म्युला घोषित होत नाही, त्या तोपर्यंत कुठल्याही नेत्यांनी वक्तव्य करू नये जेणेकरून वातावरण दूषित होणार नाहीये। कारण महायुतीकरता अत्यंत चांगलं वातावरण आहे आणि आमचा संपूर्ण सर्वजणांचा एक निर्धार आहे की देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा त्या ठिकाणी पंतप्रधानपदी बसावं आणि त्याकरता जे 400 पार हा जो एक नारा आहे आणि एनडीएच्या माध्यमातून पण महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा जास्त सीट जिंकायचा हा आमच्या सर्वांचा निर्धार आहे। त्यामुळे आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महायुतीतला जागा वाटप हा विषय आता महत्वाचा नाही। आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून 400 पार कसं होईल आणि महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा जास्त जागा कशा जिंकू हा आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा विषय आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व विद्यमान खासदार हे माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर आज बैठक झाली आणि त्यात सर्व मतदारसंघाचा त्यांनी माहिती घेतली, आढावा घेतला आणि 1-2 दिवसातच महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते महायुतीच्या बाबतीत निर्णय घोषित करतील। वाद नाही आहे, अशा मतदारसंघाची यादी लवकरात लवकर जाहीर केली पाहिजे असं विद्यमान खासदारांचं मत आहे, जेणेकरून ते प्रचाराला वेग येईल त्यांच्या। नाही, आज अशी कुठलीही चर्चा झाली नाहीये। लवकरच 1-2 दिवसात महायुतीच्या संदर्भातले उमेदवारांच्या संदर्भातले निर्णय हे घोषित होतील। आम्ही शिवसेना पक्षाच्या दृष्टिकोनातून आमचे संपूर्ण अधिकार हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत यांना आहे आणि ते शिवसेनेच्या उमेदवारांच्या संदर्भातली लवकरच घोषणा करतील। शिवसेना 18 जागांवरती विजयी झाली होती, त्या 18 जागांसंदर्भात चर्चा झाली आहे का? ते आता शिवसेनेच्या गटावर जे खासदार नाही त्या ठिकाणी देखील ते मतदारसंघात खासदार देण्यात। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो महायुतीमध्ये एक वाक्यता आहे आणि महायुतीमध्ये एक कॉमन फॉर्म्युला हा आहे की प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल आणि प्रत्येकाचा एक कॉमन एजेंडा आहे की 45 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या। त्यामुळे जागा वाटपाच्या संदर्भातला तो फॉर्म्युला लवकरच घोषित होईल, परंतु आमच्यात एक वाक्यता ही आहे की 45 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आणि त्यामुळे त्या आणि प्रत्येकाचा सन्मान राखून त्या जागांचं वाटप व्हावं। त्यामुळे कुठे कटुता निर्माण होणार नाही आणि लवकरच 2 दिवसात याची घोषणा होईल। धन्यवाद। आज शिवसेना मुख्य नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने सभी जो विद्यमान खासदार है उनको यहाँ पे बुलाया था और सभी के क्षेत्र के संसदीय क्षेत्र की पूरी उन्होंने जानकारी ली।